हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. आणि सकाळ सकाळ आपली स्वारी निघाली. आता सुनीत मला सोडायला येतोय कारण की आम्ही आज एक संडे आहे तर मला मम्मी आणि आजीसोबत जायचं स्पेशली मसाला करायला लालबाग. सो आम्ही तिथे दरवर्षी करतो मसाला आणि आजचा डे मी बोली चला व्लॉग स्टार्ट करूया, डेली व्लॉग टाईप काइंड ऑफ करूया. आणि मम्मी माझी वेट करते आहे. सो आजचा निमित्त एवढंच आहे की आम्ही करणार आहोत मसाला. माझी आजी पण येते घाटकोपरवरनं. सो आजचा डे कसा जातो बघूया. तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि आणखीन पण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल लालबागला कसा मसाला बनतो, काय कोणाला हेल्प होईल त्याची. तर बघूया पुढे. बाय बाय. तर आम्ही आता घाटकोपरला आलेलो आजीकडे तिला पिक करायला आणि निघालोय. आता माझी आजी ज्या ब्लॉगमध्ये असेल ना त्याच्यामध्ये बडबड चालूच राहणार आहे तिची. आता तुम्हाला ऐकू येत असणार आहे मागे बडबड. सो आता दिवसभर ती असणार आहे आमच्यासोबत. मम्मी आणि मी डायरेक्ट घाटकोपरला येऊन तिला पिक केलं आणि आम्ही चाललो आता लालबागला डायरेक्ट. आम्ही कॅबच केली इकडनं, इझी पडेल म्हणून. तर मसाल्याला लागणारे सगळे साहित्य इथे आहे. जसे की अख्खी हळद तुम्ही बघताय, मिरी आणि पुढे जे छोटे म्हणजे मिरीचे पण खूप प्रकार होते, धने. तर अशा मसाला गल्ली बोलल्यावरती प्रत्येक मसाल्याचे एक एक साहित्य होते तिथे. असे ह्या लाल मिरच्यांचे पण खूप प्रकार होते, तिखट कलर देणारी. तर आम्ही स्पेशली तिखटच मिरची खातो म्हणून आम्ही लाल तिखट मिरच्याच घेतल्या, त्याच्यामध्ये कलर घेणारी नाही घेतली. लवंग दालचिनी 50-50 ग्राम आहे आणि बाकी हे सगळं 20-20 ग्राम आहे. त्यात आपण ते हे नाही टाकलं, राई नाही, मेथी नाही, जिरं नाही. आता जशा प्रकारे काकांनी लिस्ट बनवली की मसाल्यात कोणते कोणते साहित्य किती प्रमाणात जाणार, त्या प्रकारे त्यांनी म्हणजे बनवायला सुरुवात केली. आणि मला इतकं म्हणजे हे वाटलं ना की मसाल्यात किती प्रकार आणि किती साहित्य वेगवेगळे जातात. जसं की हे वेलची, सुकं फुलं, परत दालचिनी आणि तेजपत्ता आणि सुंठ, परत ते गुलाबाचे सुके पाकळ्या पण असतात. हे पण मला कधी जाणवत नाही. तिखट मसाल्यात असे काही प्रकार असू शकतात आणि वेगळे वेगळे खूप वेगळे साहित्य पण बघायला मिळाले मसाल्यातले. आणि असं हे सगळं मिक्स करून कस्तुरी मेथी वगैरे हे सगळं मिक्स करून एक प्रकारचा बंडल काकांनी असं पिशवींचा बनवलेला आणि तो मसाला आम्ही वाटणार होतो. खास आमच्याकडे त्याला खलासणी असं म्हणतात आणि युजली लोक त्याला गरम मसाला असं म्हणतात. सो हा असा आमचा तयार झालेला आहे मसाला, जो आता आम्हाला घेऊन जायचं दळायला. हवामान असं आहे ना की लय तिखट चालत नाही. थोडी टाकायची पण ह्या किती पण टाकलं तरी लय मसालाच जास्त होतो. खाऊन बघू काय हा घेतलं. तर आता इथे आमचे सगळे साहित्य घेऊन झाले आहेत आणि आता वेळ आली मसाला कुटायची. सो तिकडे एक वेगळी जागा आहे, तिथे आपण चाललो आहोत. आणि इकडे आजूबाजूची तुम्ही सर्व दुकानं बघू शकता. हे सगळे लोक ना त्या मसाल्यासाठी स्पेशालिटी आहे त्यांची. सो इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे मसाले तुम्हाला इथे मिळू शकतात. तर आता जसं समोरच होतं हे हनुमान मंदिर आणि इकडे नेहमी आम्ही बघायचो पण कधी आमचं येणं झालं नव्हतं. सो आज सगळं शांतता होती आणि आमचं लवकर लवकर झालं होतं, तर आम्ही पण आलो मंदिरात पाया पडायला. खूप सुंदर दर्शन झालं. खूप वेगळ्या वेगळ्या मूर्त्या होत्या, देवीची, गणपतीची, हनुमानची आणि महादेवांचं पण आमचं असं दर्शन झालं. आणि वातावरण खरंच खूप शांत आणि चांगलं. तर आता आपण इथे आलो आहोत परत मसाला डंकिंगच्या तिथे, जिथे मसाला कुटला जातो. आणि त्या मसाला कुटण्याची पण एक वेगळी जागा आहे. तिथे लागोपाठ 3-4 दुकानं आहेत. सो त्यांच्याकडे सुद्धा हे साहित्य भेटतं. तर कोणाला तिथल्या तिथेच जिथे आपण मसाला कुटून घेतो तिथूनच जर सामान घ्यायचं असेल तर तिथूनच घेऊन मसाला कुटायला टाकू शकतात. सो जसं जसं प्रेफरन्सनुसार आहे. आणि आमचं तुम्हाला ठरवलेलं शॉप दाखवलं काळे, तर त्यांच्याकडनंच आम्ही ते घेतो म्हणून तिकडनं आम्ही सामग्री घेतली आणि कुटण्यासाठी आम्ही इकडे आलो, जे हे थोराट म्हणून आहे शॉप त्यांच्या इथे. सो इथे एक सुंदर हे 3 रूपांचं मंदिर होतं, गजानन महाराज, दत्त महाराज आणि स्वामी समर्थांचं. पहिल्यांदा हे खूप छोटं मंदिर होतं. आता तिथे थोड्याशा वर्षांनी तिकडे त्यांनी हे थोडंसं बांधकाम केलेलं आहे. सो इकडे व्यवस्थित आत्ता सध्या ही जागा केलेल्या आहेत खुर्च्या वगैरे बसण्यासाठी. पण याआधीसुद्धा मी आजीसोबत बरेचदा गेली होती, तर तिथे अशी काहीच सोय नव्हती बसायला वगैरे. लोक स्वतःच्या कार्सने, प्रायव्हेट व्हेकलने वगैरे यायचे. आणि अगदीच रस्त्याच्या बाजूला जर जागा असेल तर तिथे आपण मसाला कुटत तोपर्यंत बसायचा, अशी सोय होती आधी.
सो इकडे थोराटांचा ना असा वेगळे मसाल्यांचे प्रकार होते. त्यांनी आधीच रेडीमेड काही मसाले बनवून ठेवले होते, जसं की नॉनव्हेज व्हेज दोन्ही प्रकारमध्ये होते. आणि मटनचा चिकनचा स्पेशल मसाला, काश्मीरी पावडर किंवा कोल्हापुरी घाटी मसाला किंवा हा निर्णय मसाला किंवा हा जिरा पावडर वगैरे प्रत्येक साहित्याचे वेगळे त्यांनी ऑलरेडी रेडीमेड करून ठेवले होते. जर कोणाला असं इन्स्टंट हवं असेल तर लोक त्यांच्याकडनं डायरेक्ट घेऊन जाऊ शकत होते. तर हे त्यांचं आतल्या शॉप होतं, जिथे हे डंकिन्स तुम्ही बघू शकता. तर इथे काहीतरी अराऊंड 6 मशीन्स होते हे जे मसाला कुटण्याचे होते. सो आमच्यासोबत बरेच दुसरे पण लोक होते आणि आमचा मसाला इथे कुटायला टाकला होता. तर खरंच याचा आवाज खूप होता. आता तुम्हाला मी माझं व्हॉईस रेकॉर्डिंग देते म्हणून याच्यात आवाज नाही येणार, पण दुकानात आपण 5 मिनटाच्या वरती सिरियसली थांबू शकत नाही, कारण की त्या मशीनचा दन 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 असा आवाज चालूच असतो कंटिन्युअस. गॉड नोज हे लोक कसे राहतात तिकडे, जे मसाला कुटतात ते लोकांची काय हालत होत असेल, पण मेहनत घेतात ते लोक. आणि इकडे हे सुंदर अशा बरण्या बघू शकतात ना. या शॉपमध्ये सगळं असं ना खूप असं व्ह्यू पॉईंटला लावलं होतं की सगळं आपली लक्ष जातं, छान वाटत होतं. आणि ही एक प्रकार आहे जो आपल्याला मसाला स्टार्टिंगला ते लोक भाजून देतात, मिरच्या वगैरे बाहेरच. असं आपल्याकडनं ते सगळं साहित्य असतं, आपणच तेल वगैरे घेऊन देतो त्यांना आणि हे मस्त अशी तिथे फ्राय करून देतात. तर आम्ही आता इथे वेट करत बसलोय आणि आज लकीली लवकर सुद्धा होणार आहे, कारण की आम्ही लवकर सकाळी इकडे आलो, शॉप मधनं सगळं घेतलं सामान आणि आता इथे मसाला कुटायला टाकलाय. आणि हार्ड गर्दी तर नाही दिसत आहे, संडे तरी गर्दी नाही एवढी वाटत आहे. तर मोस्टली 1 आवर मध्ये होऊन जाईल. आणि आता वाजले 12 वाजलेत, तर आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत फ्री होऊन जाऊ. पहिल्यांदा इतक्या लवकर मसाला होता, पण पुढचं प्लॅनिंग आहे वाटतं आमच्या आजीचं. ऍज युजल ती साडी लवर आहे, तर आमचा विचार आहे तिची साडी तिला घ्यायला जायची विकत. नवीन साड्या तिला बघायच्या, सो बघूया. प्रकारे आता हे दोन्ही मसाले घेतलेले आहेत, एक मच्छीचा आणि एक चिकन मसाला. आणि आमच्या घरी तर नॉनव्हेज बनतच, सो नॉनव्हेज साठी खास घेतलंय. बघूया 100 ग्रॅम्स ट्राय करून हाऊ इज द टेस्ट. तर आता इथे असे दोन्ही प्रकारचे मसाले कुटून झालेत आणि त्यांनी पिशवीत बांधून दिलेत आणि ते आम्हाला त्याचं वजनसुद्धा करून देतात. सो आमचा 4 किलो असा गरम मसाला आणि 3.5 किलो असा आमचा तिखट मसाला झालेला आहे. फायनली मसाला झालेला आहे कुठून. आता सगळं एकदम मस्त. काम आमचं लवकर झालं, आम्ही खूप खुश आहे. 12:30 पर्यंत आवरलं. आम्ही उशीर केलेला निघाला, मी आणि मम्मी 10 वाजता तर घाटकोपर मध्ये होतो, पण सगळं सामान वगैरे घेऊन लवकर झालं. आता आमच्या आजीचं मेन काम करायला जाणार आम्ही. एक्साइटेड दिसतीये रे ती. साड्या बघायला चाललोय आता, तिची शॉपिंग. मसाल्यासोबत साड्यांचं पण शॉपिंग दाखवते. आणि आता मी चाललोय माटुंग्याला. सो माटुंग्याला खूप एक्सक्लुसिव्ह दुकानं असतात आणि छान साड्या असतात. तर मला तिथेच, आजीला तिथेच आवड आहे घ्यायची. तर आपण आता तिकडे जाऊन तुम्हाला मी कलेक्शन दाखवते साड्यांचं. पॅटर्न कापड अभी ये सॉफ्ट ही है, अभी इससे सॉफ्ट कुछ, इससे सॉफ्ट कुछ नहीं आएगा फिर. थोड़ा वर्क कम. वर्क नहीं है, ये खाली अंदर विविंग है, वर्क नहीं है, विविंग ही है बस. क्या प्राइस है इसका? आता आमचे झालेत साड्या घेऊन, पण नेहमीची जी असते तर आजीची काही ना काही गोष्टी तिला पटतच नाही कधी कुठे साड्या. आता गाडी पकडून आम्ही चाललोय परत घाटकोपरला. चला. तो दुपारी डायरेक्ट आता आमचा लंच टाईम झाला होता. सो ॲज युजल आमचं जे घाटकोपरमधलं हॉटेल आहे भारत कॅफे, सो आम्ही तिथे आलो होतो जेवायला 3 जणी. आणि दुपारची तिथे थोडी गर्दी असते, पण वेल नोन आहे, स्टेशनजवळ आहे म्हणून खूप चांगलं आहे. सो फूड ॲज युजल कॉमन आहे, चांगलं आहे. आमच्या तिघींना अजिबात म्हणजे रोटी भाजी खायची इच्छा नव्हती. सो आम्ही साऊथ इंडियन फूडवरतीच हे केलं की आम्ही डोसे मागवले आणि तेच एन्जॉय केलं. रोटी भाजी खाण्यापेक्षा वी प्रेफर्ड डोसा वगैरे. तर छान झालं आमचं लंच पण. इकडे आजीला पण खूप आवडलं होतं आणि तिने आय थिंक पुरी भाजीसुद्धा मागवली होती त्याच्यानंतर. आणि ट्राय करायला वेगळी डिश आम्ही स्प्रिंग रोल्स पण ऑर्डर केले होते, समथिंग की क्रंची असतात, चायनीज. सो आमचं असं मिक्स फ्युजन होतं, साऊथ इंडियन चायनीज. सो असं झालं आमचं लंच. आणि
आणि इथे बाहेर आल्यावरती मम्मी एकटीच सॉफ्टी एन्जॉय करते. आमच्या दोघींना आजी आणि मला इंटरेस्ट नव्हता अजिबात खाण्यात. सो मम्मीने मस्त सॉफ्टी एन्जॉय केली आहे आणि मग आम्ही सरळ इथून घरी निघणार होतो. सो चला आता ऑन द वे घरी. आम्ही घरी आलेलो आहोत आता आणि वाजलेत 3, जो तुम्ही बघू शकता. सकाळी 10 तर खूप साऱ्या गोष्टी झाल्यात कम्प्लीट. आमचा मेन मसाला वर्षभराचा. ही साडी आवडत नाहीये आता नवीन. ती अशीच करते, प्रत्येक शॉपमध्ये जाते, साड्या घेते, न मिळाल्यासारख्या सुद्धा विकत घेते आणि नंतर घेऊन झाल्यावर बोलते की मला आता ही नाही आवडत आहे. पण काय वाईट दिसते, चांगली तर दिसतीये. बघितलं. सो आता मम्मी आणि मी घरी निघालो एवढा सगळा पसारा घेऊन. शेवटी ट्रेनचा कॅन्सलच झाला आणि आम्ही आता ओला केली आहे परत. हिच्यामुळे ओला करून जायची वेळ आली. सो आजचं सगळं जे काम झालेलं आहे, आमचा मसाला पण झाला, आजीला साडी पण घेऊन झाली आहे. सो मम्मी आणि मी आता घरी निघालोय परत. बेसिक जी कामं ठरवली ती सगळी झाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन भेटली असेल. लालबागचा मसाला कसा बनतो, काय कसे दुकान आहे तिथे वगैरे. आणि मी थोडंसं शॉपिंगचा एक नॉर्मल पार्ट पण दाखवला तुम्हाला. आणि आजचा असा आमचा डे होता. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय.